कसं याला सेटिंग व्हायला मधमाशी जादा लागते. मधमाशी असली सेटिंग भरपूर होतं. म्हणजे काय समजलं नाही. मधमाशी आपली मोहळाची माशी असते ना मधमाशी ती पाहिजे जादा. ती जादा असली की सेटिंग जादा होतं. कसं आहे माहिती आहे का मार्केटला बॉल सुंदरी जरा मार्केट जादा आहे आणि ह्याचं ॲपलचं मार्केट कसं आहे कमी आहे. त्यामुळं बॉल सुंदरी ही मार्केट जात असल्यामुळे आम्ही बॉल सुंदरी व्हरायटी निवडली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील दाहिटी या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण बॉल सुंदरी या बोरीच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, या भागात जास्त करून बघायला गेलं तर ॲपल बोर या व्हरायटीची लागवड जास्त करून पाहायला मिळते. तर आता म्हणजे बॉल सुंदरी हा नवीनच वाहन आहे मार्केटला. तर याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. तर आपण बॉल सुंदरीच्या प्लॉटमध्ये सध्याला उभा आहे आणि पहिल्याच पिकाचा यांचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, म्हणजे ॲपल बोरच्या तुलनेत जर विचार केला तर बॉल सुंदरी व्हरायटीला रेट पण म्हणजे बऱ्यापैकी जास्तच आहे. तर या पहिल्या पिकाच्या प्लॉटविषयी म्हणजे लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत यांचं म्हणजे पहिल्या पिकाला उत्पन्न पण चांगल्या प्रकारे यांना मिळालेलं आहे. तर या प्लॉटविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या. मायाप्पा मारुती कोळेकर, राहणार दाहिटी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपला आता हे किती प्लॉट आहे सध्याला? 1.25 एकराचा आहे. 1.25 एकराचा प्लॉट आहे. तर 1.25 एकराच्या प्लॉटमध्ये किती रोपांची लागवड आहे? 420 रोपांची लागवड आहे. 420 रोपांची. ह्याच्या अगोदर कोणतं पीक घेत होता तुम्ही? मकाचं पीक घेत होतो. मकाचं पीक. म्हणजे फळबाग दुसरी कुठली आहे का? पहिल्यांदा फळबाग आहे आपली. पहिल्यांदाच म्हणजे फळबागेकडे वळाला आहे तुम्ही. म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच फळबागेकडे वळाला, ह्याच्या आधी मका वगैरे इतर पिकं घेत होता. तर म्हणजे त्या पिकाकडून ह्या पिकाकडे वळण्याचं काय कारण असू शकतं? म्हणजे कसं काय ह्या पिकाकडे वळाला तुम्ही? ह्या पिकाकडे म्हणजे आपल्या शेजारला पंढरी फार्म नर्सरी आहे ना, त्यांचे प्लॉट आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही प्लॉट लावलेला आहे. त्यामुळे त्यांची बाग बघून आपण त्यांची हे लागवड केलेली आहे पहिल्या पिकाला. पहिल्या पिकाला. तर कधीची लागवड आहे तुमची? ही माझी गेल्या वर्षी लावली ती मार्चमध्ये. गेल्या वर्षी मार्चमध्ये लावली होती. पहिले पीक झाले, आता दुसऱ्या पिकाला आता छटणी करून धरावी. आता नळात पाणी आली की कॅनलचं धरावी. तर तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे ह्या पिकाकडे वळाला आहे. तर तुमच्या भागात बघायला गेलं तर म्हणजे ॲपल बोरची लागवड जास्त बघायला मिळते. जास्त आहे. तर तुम्ही म्हणजे व्हरायटी बोरीची निवडताना बॉल सुंदरी ही व्हरायटी कशी काय निवडली? कसं आहे माहिती आहे का मार्केटला बॉल सुंदरी जरा मार्केट जादा आहे आणि ह्याचं ॲपलचं मार्केट कसं आहे कमी आहे. त्यामुळं बॉल सुंदरी ही मार्केट जात असल्यामुळे आम्ही बॉल सुंदरी व्हरायटी निवडली. म्हणजे मार्केट जास्त आहे म्हणजे रेट उत्पन्न जादा आहे आणि रेट बी जादा आहे ह्याला. म्हणजे ॲपल बोरच्या तुलनेत बघायला गेलं तर ह्याला रेट जास्त रेट आहे. तरी कसं मार्केट चालू आहे आता दोन्हीचं? आता पहिल्या वर्षी आम्हाला ह्या बरीन गावली 50-55 रुपये गेली. 50-55 रुपयानं तुम्हाला पहिल्या पिकाला रेट मिळाला. मिळाला. तर मार्चमध्ये तुम्ही लागवड केली, पहिलं पीक घेतलं ह्याच्यावर. तर म्हणजे लागवड करताना ह्याला जमीन वगैरे कशी पाहिजे? काय जमीन काय ना आमचे माळरानच आहे. माळरान असल्यामुळे कसं होते उत्पन्न जास्त निघते बोरीला. बोरीला होतं एवढं माळरान जात असलं ना बोर चांगली येते. ही जंगली झाड आहे ना. म्हणजे माळरान असलं तर म्हणजे पीक अतिशय चांगले येऊ शकते. बरोबर. तर लागवड करताना म्हणजे तुम्ही शेतीच्या मशागतीपासून कशी लागवड केली होती? काय पहिल्यांदा मका निघली की पुन्हा आम्ही नांगरलं. नांगरून रोटरून घेतले. 12x12 लागवड केलेली आहे. नांगरून लोटरून 12x12 तास मारली नांगराची, त्यात लागवड केलेली आहे. तर तुम्ही आता 12x12 अंतर ठेवले म्हणजे रोपातलं पण 12 आणि पट्ट्यातलं पण 12 ठेवले. तर हे अंतर योग्य आहे का? काय कमी जास्त अंतर पाहिजे? योग्य अंतर आहे. कारण की 12x12 असल्यामुळे झाडाभोवतीने फिरा येते, माल तोडा येतोय. अंतर कमी असले की झाडाभोवतीने फिरा येत नाही ना. कसं ते पहिल्या पिकाला दुसऱ्या पिकाला झाडं जाते ती, दुसऱ्या पिकाला झाडं गेली की पुन्हा ती माल काढा येत नाही. त्यामुळे योग्य अंतर आम्ही 12x12 योग्य निवडलं. तर ज्या वेळेस तुम्ही मार्चमध्ये लागवड केली तर किती महिन्यात म्हणजे बाग पहिल्यांदा फळावर धरली होती तुम्ही? मार्चला लागवड केली, तिथनं मोरच 6 महिना ते फळावर यायला 6 महिने जाते हो सेटिंग व्हायला. म्हणजे 6 महिन्यात तुम्ही बाग फळावर धरली.
तर झाडाची ग्रोथ वगैरे कशी होती त्या 6 महिन्यात? झाडाची ग्रोथ म्हणजे आम्ही ती सेंद्रिय खत ही सोडल्यामुळे ना झाडाची ग्रोथ चांगली होती. लिक्विड म्हणा वरल्या ही सोडत होतो. तरी कसं नियोजन केलं होतं पहिल्या 6 महिन्यात ज्या वेळेस तुम्ही लागवड केली? तर पहिल्या 6 महिन्यातलं नियोजन कसं होतं? म्हणजे खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन, कसं नियोजन? पाणी कसं होतं, पाणी 1 तास सोडायचं 2-3 दिवसाला. 2-3 दिवसात 1 तास. पाणी सोडताना आम्ही काय करायचो, कोंबडी खत भिजू घालायचो. पुन्हा आपलं शेण, गूळ ही मिक्स करायचो, भिजू घालायचो आणि 2-4 दिवसाला सोडायचो. म्हणजे असं किती दिवस? 6 महिने? 6 महिने. काय काय सोडत होता म्हणलं त्यात खतात? कोंबडी खत, गूळ, हरभरा डाळी पीठ, शेण ही मिक्स करायचं आणि ते आपलं 1 अर्धा लिटर 1 लिटर सोडायचं झाडाच्या बुडाने. म्हणजे ती भिजू घालून सोडत होतं. तर म्हणजे आणि इतर काय म्हणजे रासायनिक खत वगैरे काय? रासायनिक खत काही आपले पहिल्यांदा 12 ह्युमिक ॲसिड ही पांढऱ्यामुळे पहिल्यांदा 1-2 महिने सोडले आपलं. त्याचा डोस किती प्रमाणात दिला होता? ते 200 लिटर पाणी करायचं आम्ही, अर्धा लिटर आपण सोडायचो. ते 1-2 किलो आणायचं, ह्युमिक ॲसिड 1 किलोवर आणायचं, ते सोडत होतो. तर म्हणजे पहिल्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही 6 महिन्यात असताना झाड पीक धरायला चालू केलं त्यावेळेस म्हणजे छाटणी वगैरे काय केली होती का? कसं म्हणजे छाटणी केली नव्हती, हायशीच धरली होती बा. त्यामुळे कसं झालं, हायशी धरल्यामुळे माल जास्त दिवस टिकतो पहिल्यांदा, त्यामुळे छाटली नव्हती, हायशी धरली होती बा. म्हणजे पहिल्या पिकाला छाटणी वगैरे काय करायला नाही केली नव्हती, करते ती पण आपण काही केली नव्हती, हायशीच आपली हे केली ती. तर कसं नियोजन केलं होतं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फळ झाडावर धरणार आहे त्यावेळेस म्हणजे कसं नियोजन केलं होतं याचं काय? धराय टायमाला काय केलं, रोटरी वगैरे मारून घेतलं, शेणखत घातलं, वरखत थोडा टाकला वरनं आणि पाणी सोडून आपलं धरली. कसं याला सेटिंग व्हायला मधमाशी जादा लागते, मधमाशी असली सेटिंग भरपूर होतं. म्हणजे काय समजलं नाही? मधमाशी आपली मोहळाची माशी असते ना, मधमाशी ती पाहिजे जादा, ती जादा असली की सेटिंग जादा होतं. म्हणजे कसा विषय आहे ती नेमका? तरी पण काय समजलं नाही. मधमाशी मोहळ असते आपलं, मोहळ, मोहळाची माशी कशी असते, ज्या टायमाला फुलतं त्या टायमाला ती मधमाशी त्याला चाटते, ती चाटली की ती फळ कसं होतं, सेटिंग धरचं. मग ती जादा प्रमाणात असलं की काय अडचण येत नाही. म्हणजे माशी ऑटोमॅटिक झाडावर ऑटोमॅटिक नाही ऑटोमॅटिक येते त्या, म्हणजे साईडला शेजापाजारी असते ती येते, पाणी वगैरे धरलं ना आपण, फुल लागल्यामुळे ती येते मधमाशी ही. तरी म्हणजे पहिल्या वेळेस ज्या वेळेस आपण बाग धरतो त्यावेळेस म्हणजे फवारण्या ही कुठल्या कुठल्या घ्याव्या लागते त्या? तुम्ही पहिल्यांदाच ह्या पिकात आहे तर आपल्याला मार्गदर्शन सगळं पंडित फॉर्म दिल्यामुळे ना, आणि ती कसं आपल्या शेजारा प्लॉट आहे त्यांचा प्लॉट शेजारी आपल्या, त्यामुळे त्यांच्या ह्याखाली आपलं घेऊन गेले पहिल्या पिकाला, उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघलं आपल्याला. तीच पहिल्या पिकाला काय फवारण्या वगैरे काय काय केलं? कीटकनाशक ही म्हणजे कसं माहिती आहे, त्यांनी जी सांगतील फवारणी ती मार्गदर्शन देते, ती त्यात काय वाद नाही. मार्गदर्शन दिल्यामुळे ना काय अडचण येत नाही. म्हणजे खर्चाचा विचार केला तर किती खर्च झाला तुमचा पहिल्या पिकाला? म्हणजे लागवडीपासून माझा खर्च तसं झाडं ही म्हणलं तर तरी लाखाच्या आसपास गेलाय. लाखाच्या आसपास. आणि पहिल्या पिकाला एका झाडावर किती माल तुमचा म्हणजे निघाला? माल 15-20 किलो निघालाय माल. 15-20 किलो पहिल्या पिकाला. मग खर्च तर निघाला पहिले? खर्च निघून आपले शिल्लक राहिले, काही काय एवढं ही नाही. बाकी मक्यासारखी ही काही म्हणजे तोटी बाजू नाही. आणि आता दुसऱ्या पिकाला कसं नियोजन करणार आहे? तुमचं काय टार्गेट असणार आहे पुढे? आपल्या दुसऱ्या पिकाला 35 ते 40 किलो माल काढत टार्गेट आहे. 35 ते 40 किलो दुसऱ्या पिकाला. तर त्यासाठी आता तुम्ही इथनं कसं नियोजन करणार आहे? आता अजून एक महिन्याभरात पाणी येते आमच्याकडं, पाणी आलं की छाटणी करणार, छाटणी केली शेणखत घालायचं, वरखत घालायचा, चालू झालं नियोजन इथनं मोर. तिथं आता तुम्ही म्हणला म्हणजे पाणी ज्या वेळेस तुमच्या आमच्याकडे कसं कॅनलला पाणी कमी असल्यामुळं कधी बघ धरली तरी फळ येते, पण कसं पाणी लागते. मग त्यासाठी ह्याचा सीझन वगैरे कोणता नाही का बाबा ह्या सीझनला धरली पाहिजे? मग आता ही आता चालू झाली आपल्या मे जून पासून चालू झाले धरायला. जून पासून आता बघा तरी आता तुम्ही म्हणजे ह्याची छाटणी वगैरे कसं इथनं पुढे नियोजन असणार? ही आता छाटणी करताना ह्याची कशी छाटणी केली पाहिजे? खरड छाटणी असते म्हणजे बोरात नसायची. आणि तिथनं कसं नियोजन असते याचं? किती महिने परत झाड फळावर यायला लागते? छाटणीच्या वेळेस आपण करतो त्यावेळेस म्हणजे त्याला किती फुटवं ते आपल्या ह्याच्यावर असते, किती फुटवं ठेवायचं काय ठेवायचं आपल्या ह्याच्यावर असते. बाकी फुटवं काढून टाकायचं आणि नंतर पुन्हा झाड फळावर आलं की तिथं मोर फवारण्या ही चालू झाल्या.
तरी किती फुटवं ठेवलं पाहिजे छाटणी केल्यानंतर झाड? एक 4-5 फुट ठेवायचं मोठं, म्हणजे 4-5 ठप निघावं मोठं. तरी दुसऱ्या पिकाचं म्हणजे इथनं आता तुमचं नियोजन आता पहिल्या पिकाला काय 1-2 ठप होतं. हां. आता दुसऱ्या पिकाला 4-5 ठप ठेवायचं. झाड जसं डेऱ्या बाजू गोल आकाराचं. तरी आवरी जादा निघते ना. तरी काय टार्गेट असणार आहे तुमचं या दुसऱ्या पिकाला ह्यातनं आता? 35-40 किलो नंतर टार्गेट धरणार आहे. 35-40 किलो. तर म्हणजे पहिल्या पिकाला तुम्हाला म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही फळबागेत आहे, तर म्हणजे अडचणीच्या दृष्टिकोनातून आता एखाद्या शेतकऱ्याला जर ही जी लागवड करायची झालं तर तुम्ही पण पहिल्यांदाच ह्यात आहे, तर काय अडचणी येऊ शकते त्या अशा? अडचणी काही येत नाही त्या. कसं आहे माहिती आहे का, ही लावले 1-2 महिने झाले रोपाला. 2 महिन्यापासून ह्याला माल लागायला चालू होते. 2 महिन्यापासून होते. आता चालूला मी एक दुसरी झाड लावली ती 100 झाड. त्याला आता चालूला आता ही निघली, सेटिंग व्हायला आली काय काय. ते आम्ही काय करतो आता धरत नाही त्याला. ती कसं आहे कवा बी धराई, फक्त पाणी पाहिजे. पावसाळ्यात जरा काय होते, सेटिंगला जरा थोडा ताप करते, जरा ती एवढी काळजी घ्यायला लागते. सेटिंगला ताप करते म्हणजे काय काय? पाऊस जर जादा झाला तर जरा सेटिंगला गळ लागते, त्या जरा फवारण्या ही जरा करावं लागते जादा. मग आता तुम्ही म्हणला म्हणजे दुसरीकडे तुम्ही 100 रोपाची लागवड केली, तर आता लावून 2 महिने झाले आणि त्यालाच म्हणजे आता कळ्याला निघली ते त्याला. होय 2 महिने झाले. हे पंढरी फार्म नर्सरीत रोप आणली ती. 2 महिन्यातच त्याला म्हणजे कळ्या चालू होत्या? होय, ती मोहर निघाला त्याला. आता तुम्ही ती कधी धरणार म्हणजे किती ती बी आता महिन्यानंतर? हा तर पाण्याला ती बी धरणार आता. म्हणजे लागवड केल्यापासून वर्षाच्या आत तर याचं पहिलं पीक निघते. बरोबर. आणि इतर पिकाच्या दृष्टिकोनातून म्हणजे विचार केला तर खर्च कमी, उत्पन्न खर्च कमी, उत्पन्न जादा ह्याचं. त्यामुळे ही व्हरायटी चांगली बॉल सुंदरी. तुम्ही कोणाचं म्हणजे प्लॉट वगैरे बाहेर बघायला जाता का? बाहेर जायला प्रश्न येतं. आपल्या शेजारलाच प्लॉट आहे पंढरी फार्म. त्यांचा आपल्या शेजारात प्लॉट असल्यामुळे ती काय बाहेर जाय म्हणजे मार्गदर्शन ही सगळं देते ती. आणि त्यांची झाडं आता जो 4-5 वर्ष ही झाड आहे त्यांची, त्यामुळे त्यांची मार्गदर्शनाखाली आपलं चालले. आता तुमच्या भागात म्हणजे बॉल सुंदरीची लागवड पण व्हायला लागली. पहिली ॲपल बोरची सगळी लागवड बऱ्यापैकी ॲपल बोरची आहे. तरी दोन्ही व्हरायटीत तुम्ही असा बाबा विचार केला आहे कधी कुठली व्हरायटी म्हणजे काय बदल दोन्ही व्हरायटीत? व्हरायटीत बदल कसा असतो, ॲपल बोर आहे ती ॲपल बोरला रेट कमी. पहिल्यांदा रेट कमी असल्यामुळं ती व्हरायटी आपल्याला ही होत झाली नाही. हे आता पंढरी फार्ममध्ये आहे त्यांचा एक प्लॉट, त्यांचा ॲपल बोरचा आहे, बॉल सुंदरी आहे, मिस इंडिया बी आहे. मग त्यांचं आम्ही बघितली त्यांची मिस इंडियाची. मिस इंडिया आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही मिस इंडिया लावली. म्हणजे ती 100 लावलेली आता मिस इंडिया लावली ना, ती मिस इंडिया लावली आणि ही बॉल सुंदरी. मी रेटमध्ये तिन्ही व्हरायटीत विचार केला तर कुठल्या व्हरायटीला किती रेट आहे तरी आता? कसं आहे, हे 30 किलो 30-35 रुपये जाते ॲपल. हे 50-60 रुपये तर ह्याला कंपल्सरी राहतोय. आणि मिस इंडिया कसं आहे 80-90 रुपये रेट आहे त्याला. पण ती कसं आहे थोडक्या दिवसात ती झाड पीक लवकर निघते फास्ट. त्यामुळं आपण ती कसं आहे ती थोडक्या दिवसात लावली. कसं आहे माणसं बी लागतील ना. तरी ह्या झाडावर आपण म्हणजे किती पीक घेऊ शकतो? किती टिकवण क्षमता किती आहे ह्या झाडाची? 100 किलो पुत्र झाड जाते एक. ती झालं की पण किती वर्ष आपण ह्याच्यावर पीक घेऊ शकतो या झाडावर? ही काय हो, ही जंगली झाड आहेत, काय अडचण नाही. फक्त मानलक ही झाला ना गटगंभीर, काही अडचण येत नाही. तर कसं वाटतं म्हणजे फळबाग तुम्हाला कशी वाटते? 1 नंबर वाटते.